2014 नंतर आपल्या या महाराष्ट्रामध्ये धर्मवाद आणि जातीवाद हा कुठेही नव्हता। कारण का या भूमीमध्ये संतांच्या विचाराची ताकद आहे, महापुरुषांच्या विचाराची ताकद आहे। पण ज्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस साहेब 2014 ला या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून कुठलीही परंपरा ही राहिली नाही असं म्हणावं लागेल। जी काय राजकीय परंपरा एक विचारसरणी होती ती सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोडीत काढली। त्यामुळे 14 नंतर महाराष्ट्राचं त्याच्याच बरोबर विचाराचं आणि राजकीय परंपरेचं जर सगळ्यात मोठं नुकसान कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। या गंभीर आरोपाकडे कसं पाहताय आपण? खरंच यामागे फडणवीस असतील असं वाटतंय? माझ्या मृत्यूचा प्रयत्न केला जातोय, मला सलाईन मी एकच तुम्हाला सांगतो, 2019चं लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा कोरेगाव भीमाला जी दंगल झाली का कदाचित घडवली हे आपल्याला बघावं लागेल। पण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा हा भाजपला झालेला आपण सर्वांनी बघितला। कारण जातीवाद खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये तिथं पसरला होता। आता सुद्धा योगायोग धरा नाहीतर चुकून ही गोष्ट घडली असं आपल्याला म्हणावं लागेल की आता सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि आता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे। त्यामुळे याच्या मागे ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न हा कोण करते याचा अभ्यास आपल्या सर्वांना करावा लागेल। फडणवीस करतायत असं म्हणायचं आपल्या? कर्नाटकाच्या इलेक्शनमध्ये जातीवाद आणि धर्मवाद बीजेपीकडनं खूप मोठ्या प्रमाणात केला होता आणि भाजपची विचारसरणी आपण बघितली नाहीतर प्रतिगामी विचार जर बघितला तर त्यांना धर्मवाद आणि जातीवाद मध्ये जास्त रस आहे। कुठल्याही समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका कधीही ओबीसी याची बीजेपीची कधीही राहिली नाही।